नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा आमच्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आपल्या मराठी भाषेमध्ये खूप सुंदर सुंदर वाक्प्रचार आहेत. आजचा आपला वाक्प्रचार आहे, बाळकडू मिळणे. तुम्ही हा वाक्प्रचार नक्कीच कुठेतरी वाचला असेल किंवा ऐकला तरी असेल. तर या वाक्प्रचाराचा नेमका अर्थ काय आणि तो वाक्यात कसा वापरायचा? जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. लहान बाळाला निरोगी ठेवण्यासाठी किंवा त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अगदी लहानपणापासूनच त्याला घरात बनवलं जाणारं एक औषध दिलं जातं. ते म्हणजे दुधामध्ये वेगवेगळे जिन्नस उगाळून टाकले जातात. त्याला घुटी किंवा गुटी असंही म्हणतात. त्याची चव कडू असते आणि म्हणून त्याला बाळकडू असं म्हणतात. आता वाक्यात हा वाक्प्रचार कसा वापरला जातो किंवा का वापरला जातो? तर आपल्यावरती लहानपणापासून वेगवेगळे विचार, त्याचे संस्कार होत असतात. आपल्या घरातल्या मोठ्या माणसांकडून एखाद्या विशिष्ट गोष्टीची आवड जोपासली जात असते किंवा एखादी कला कोणाच्या तरी अंगात असते. तेव्हा हा वाक्प्रचार वापरला जातो. कारण ते गुण आपल्या आई-वडिलांचे किंवा काका-काकूंचे, मामा-मामींचे कुणाचेही ते गुण आपल्या रक्तात किंवा स्वभावात भिनले जातात आणि तेव्हा आपण म्हणतो, "याला तर बाळकडू मिळालंय." उदाहरणच द्यायचं झालं तर छत्रपती शिवरायांना स्वराज्याचं बाळकडू राजमाता जिजाऊंकडूनच मिळालं होतं. किंवा राहुल अप्रतिम गातो. कारण त्याला गाण्याचं बाळकडू जन्मापासून मिळालं. त्याचे आजोबा उत्तम गायचे. किंवा आजकालच्या मुलांना मोबाईल कसा वापरायचा याचं बाळकडू लहानपणापासूनच मिळतं. असो, तुम्हाला तुमच्या घरातून, तुमच्या कुटुंबातून एखादं चांगलं बाळकडू मिळालंय का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.